तर भावानं पाटणमध्ये 2 डोंगरांच्या घनदाट जंगलामध्ये असलेले पुरातन काळातील महादेव मंदिर आणि त्यावर असलेला हा निसर्गाचा छोटा धबधबा तुम्हाला माहित आहे का? चला तुम्हाला तिथे कसं जायचं हे सांगतो. आपल्या कराडपासून ते तिथले अंतर 17 ते 18 किलोमीटर एवढे आहे. सकाळ सकाळी मित्राचा फोन आला होता की तो म्हणला खाली खूप मोठा प्रॉब्लेम झाला, खाली जाऊन बघतो तर काय. डिस्प्ले हातात. मग काय गाडी काढली आणि निघालो लगेच मोबाईल शॉपमध्ये नवीन डिस्प्ले टाकायला. मग काय 2 मिनिटात पोहोचलो लगेच श्री मोबाईल शॉपमध्ये. आतमध्ये गेलो, मोबाईलचा डिस्प्ले टाकाय दिला. कार्यकर्ता म्हणला एका खतरनाक ठिकाणी फिरायला नेतो. फिरायला जायचं म्हणलं पैसे तर लागणारच ना. मग काय लगेच गेलो बँकेमध्ये आणि कॅश काउंटरला जाऊन लगेच मॅडमांकडून पैसे काढून घेतले. पैसे घेतले, सगळे बॅगेत ठेवले आणि लगेच एक्स्ट्रा पेट्रोल घेतलं. वाला म्हणलं पेट्रोल घेऊन एक्स्ट्रा पेट्रोल घेतलं आणि निघालो आपल्या मेन लोकेशनला. दिव्य मंदिरात येणार आहे तर बघूया मंदिर कुठलं आहे आपल्याला. तोपर्यंत पुढे जाऊन बघतो तर 5 मिनिटातच पाऊस थांबलेला होता, पण भावानं आपल्याला पूर्ण भिजलं होतं आणि त्याच पावसामुळे आम्ही पुढे चालेल त्या रस्ता केवढा खराब झालाय बघा. चुकीला माफी नाही, पडलं की परत उठा येणार नाही. तुम्हाला त्या दिव्य ठिकाणी जाण्यासाठी घारेवाडीतून थेट रस्ता पकडून कोतलेच्या ब्रिजवरून सरळ मेन रोडला यायचंय. तर सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून लगेच थांबलो वडापावच्या गाड्यापाशी. तर भैयाला म्हणलं वडापाव दे. 4-5 वडापाव पार्सलून घेतलं, म्हणलं जाताना गाडीवरून खायचं बीचं. मग काय लगेच गाडी काढली आणि आलो आपल्या येराडवाडीच्या रोडला. तिथून तुम्हाला खाली लोकेशन दाखवलं असेल येराडवाडी. चालू गाडी खायला लागते भावना, चालू गाडी एक नंबर. भूक लय लागली आणि चालू गाडीतच वडापाव खात होतो. वडापाव खात पोचलो आपल्या मंदिराच्या कमानीपाशी. मग काय त्या कमानीतून वर चालत येताना निसर्गाचा आणि त्या वाहत्या पाण्याचा आवाज ऐकत आणि थोडेफार व्हिडिओ फोटोशूट करत आणि हिरवीगार झाडे बघत आम्ही पोचलो आपल्या मेन लोकेशनला. मग वरती गेला की तुम्हाला भेटतो निसर्गाचा छोटा धबधबा पाहिला आणि त्या खाली असलेलं पुरातन काळातील दगडामध्ये कोरलेलं महादेवाचं छोटं मंदिर. मग काय आतमध्ये जाताना आपलं पहिल्यांदा आपल्या बाप्पांचं दर्शन घेतलं. आतमध्ये गेलो, नंदी महाराजांचं दर्शन घेऊन लगेच आपल्या भोलेबाबांच्या दर्शनाला गेलो. मित्रांना मी लगेच भोलेबाबांचं दर्शन घेऊन त्यांच्या मागे असलेलं श्री गणपती दगडूशेठ महाराजांचं दर्शन घेतलं आणि आलो छोटा धबधबा पाहायला बाहेर. हे मंदिर पाहायला गेलं की बाहेरून असं काहीसं दिसतं आणि ते महाप्रसाद बनवला जातो. त्याच्या साईडला महादेवाची छोटी पिंड आणि तिथे असलेले महात्रिशूल पाहायला भेटतं आपल्याला. तिथले दर्शन घेतलं, म्हणलं जरा थोडंफार सिनेमॅटिक व्हिडिओ काढल्यानं आलो आपल्या दुसऱ्या पॉईंटला. तिथून जरा पुढे आलं की तुम्हाला हा दुसरा छोटा धबधबा पाहायला भेटतो. तिथे आलो, थोडाफार सिनेमॅटिक व्हिडिओ काढलं आणि म्हणलं आता जरा भिजून आपलं एन्जॉय करूया. मग जरा भिजलो एन्जॉय केला आणि आपलं म्हणलं आता घरी जायचं. तर भावानं तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे लोकेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा हा अजून पॉईंट माहीत नसेल तर मी कमेंटमध्ये ह्याची लिंक सेंड करतो. ती लिंक तुम्ही ओपन करून नक्की बघा आणि या लोकेशनला लवकर व्हिजिट करा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर, माझ्या यूट्यूब चॅनल जाऊन सबस्क्राईब नक्की करा. तर आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.